कमाल नसते कमाल. माहीमचा हलवा नक्की काय? सकाळ सकाळ उठून देशी प्यायला लागतं नाश्ता केल्यानंतर. नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत चांदोसकर ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहोत उरणला पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी. सकाळी 6:30 वाजता निघालोय आणि नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. कसाबसा प्रवास केलाय पण मी शक्यतो ट्रेनचा प्रवास टाळतो, कारण एकदा आपली सवय मोडली ट्रेनच्या प्रवासाची तर ती सवय जातेच नंतर. कारण मग कोणतरी म्हटलेलं आहे की एकदा वाघाने शिकार करणं सोडलं तर त्याला नंतर शिकार करणं जमत नाही. तसंच माझं झालंय. म्हणजे मी वाघ नाही समजायचं पण मी 5 वर्ष झाली जवळजवळ की ट्रेनचा प्रवास फार कमी करायला लागलो. पण आता मग त्या गर्दीचा जो गर्दीचा प्रवास आहे तो सहन होत नाही, गुदमारायला होतं. पण मी शक्यतो मुंबईला डेली अपडाऊन माझं फक्त गाडीवरच असतं. आणि आज आम्ही चाललो आहोत उरणला. हा जो आनंद आहे याच्या गावात मागची काजू. गुड मॉर्निंग. आज सगळ्यांचं मनापासून चांदोसकर ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत उरणला. आपली नवीन टीम तुषार जाधव तर आपल्याला उरणला येऊन काय खाणार आहोत? उरण भात. उरण भात खाऊया उरणला येऊन. उरण भात खाणार आहोत असाच विनोद मारला त्याने, समजून घ्या. आणि आपला नवीन मित्र अमोल पवार. अमोल पवारला भेटा. आपला नवीन मित्र अमोल पवार. तेजस्विनी जोईल. जोईल नाही जोईल. तेजस्विनी जोईल जोईल. आणि अजून एक नवीन मैत्रीण निकिता आरडे उर्फ पंकुडी. ही बघा निकिता आरडे उर्फ पंकुडी. उरणची बाजारपेठ आहे जवळजवळ. आता आम्ही चाललोय श्री लक्ष्मी रेस्टॉरंट मध्ये. एक मंदिराचं काहीतरी दिसतंय. देवी बसलेली आहे. श्री लक्ष्मी नारायण मंदिर. अरे वा वा खूप छान. व्हॉट एनर्जी. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. सो गाईज आम्ही इथे आता उरणला आलोय आणि उरणला आल्यावर मला हे इथे माहीम हलवा दिसलं. आणि माहीम हलवा हे मी गाण्यात पण ऐकलं होतं. ते कोणतं? माहीमचा हलवा देईन तुला, नाही खाल्लास तर मारीन तुला. थोडी क्युरियोसिटी होती माहीमचा हलवा नक्की काय. तर आम्ही सर्च केलं. माहीमचा हलवा म्हणजे एक जोशी बुढा काका, माहीमचे रहिवासी, माहीमचे ते मिठाईवाले, त्यांनी बनवलेला एक हलवा आहे, प्रकार आहे. तो हलवा आहे आणि त्याला आईस हलवा म्हणतात. पण तो माहीमला बनवला म्हणून त्याला माहीमचा हलवा पण म्हणतात असं आम्हाला गुगलने सांगितलंय. कमाल नसते कमाल. जास्त अशी घट्ट पण नाहीये, जास्त अशी म्हणजे पातळी नाहीये, मीडियम आहे. चवीला पण छान आहे. आणि मंडळी माझा नाश्ता आलेला आहे. मिसळ सांगितलेली आहे आणि एक सेपरेट वडा सांगितलाय पण अजून वडा आला नाहीये. वडा आणतोय की माझा पचका वडा करतोय काय माहित. अरे बापरे 3 चमचे दिले. तर मी कसं खाऊ म्हणजे एक वडा द्या. चमचा घेऊन वडा पण आलेला आहे. उशिरा का होईना माझं सगळं मिसळ खाऊन झाल्यानंतर मला वडा आणला. मी तुम्हाला आधीच बोललो होतो हा वडा नाही, हा माझा पचका वडा करणार आहे. तुझं खाऊन झालं?
खाऊन झालं होतं, मिसळ झालं. मी सांगितलं होतं वडा मिसळ, पण त्याने वडे नंतर काढले, त्याच्यामुळे मिसळ मला मिळाली नाही. म्हणजे मिसळ माझी खाऊन झाली आणि वडा आला. त्यामुळे आता इथेही बघा तुम्ही, उसळ पण दिसते आणि माझ्या हातामध्ये हा वडा पण आहे. त्यामुळे मी आता खरंच वडा मिसळच खातोय बघा. आनंद घ्या. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सकाळ सकाळ उठून देशी प्यायला लागतं नाश्ता केला. ब्लॅक कलरची देशी GM PM TM जीरा फ्लेवर. देशी नाव दिसलं, टाकलं मी, तर ते झाकायच्या आधीच दिसलं. पण तरी पण बघा ही पुढून कट लावणार अयो. आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण थम्सअप पितो किंवा जे काय कोल्ड्रिंक पितो ते काचेचा ग्लास घ्या. त्याला कारण आहे, कारण प्लास्टिकचे जे बॉटल्स आहेत ते लोक, जे वर्कर लोक आहेत ते कसे पण फेकतात तिकडे तिकडे. त्यामुळे त्यांना तो गॅस असतो, तो निघण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ही जी काचेची बॉटल आहे ते वर्कर लोक एवढे सांभाळून आणतात की जर फुटली तर लय भागात पडत असतं. त्यामुळे ह्यामधला जो गॅस आहे आणि आपला प्लास्टिकच्या थम्सअप मधला ग्लास गॅस आहे, त्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. कार्यक्रमाची तयारी चालू आहे. सायकली बघा किती आहेत. हे असं सगळं बघितल्यानंतर पुन्हा गावची आठवण येते. कारण प्रत्येक मुलं हे 3-3, 4-4 किलोमीटर, काही लोक 10 किलोमीटरचा प्रवास करून शाळेपर्यंत पोहोचत असतात. आणि त्यासाठी ती गरजेची आहे, ती म्हणजे सायकल. आणि प्रत्येकाकडे ती सायकल असतेच अशातला भाग नाहीये. काही लोक पुन्हा एसटी ने प्रवास करतात, त्यांची काय सायकल असते किंवा रिक्षा असतात, अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रवास करतात. चला, आमच्या पुढच्या प्रवासाची तयारी झालेली आहे, गाडी आमची आलेली. आणि बघा आम्ही आलो आहोत उरण, कसं पोसपाडा म्हणून आलं या ठिकाणी. आणि आता आपण देवळात चाललेलो आहे. जरीमरी ग्रामदेवता मंदिर देवस्थान, मातवली नागाव. मंडळी, व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघितलात की टू बी कंटिन्यू आलं होतं, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होत होता. त्याच्यामुळे ह्याचा जो पार्ट आहे तो सेकंड पार्टमध्ये करावा लागला. आणि आता लक्षात ठेवा, ह्या सेकंड पार्टमध्ये रस्ते, तिकडची जी गावं आहेत, त्यानंतर कौलारू शाळा आहे, तिकडच्या शाळांचं जे स्ट्रक्चर आहे, वेगवेगळ्या पद्धतीची मंदिर आहे, त्या मंदिरांचं स्ट्रक्चर कसं आहे, याचं सगळं दर्शन तुम्हाला सेकंड पार्टमध्ये होणार आहे. पण त्याआधी तुम्ही लक्षात ठेवायचं की ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचे आहेत आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचं, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. तोपर्यंत धन्यवाद.